सध्या कपल्समध्ये सेक्स लाईफ संबंधी सर्वात कॉमन कोणत्या समस्या दिसून येतात? पहिली म्हणजे डिझायर मिसमॅच. एका पार्टनरची इच्छा असते तर दुसऱ्या पार्टनरची इच्छा नसते. दुसरी समस्या म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन. ही पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे. शारीरिक संबंधाच्या वेळी लिंगाला ताठरता न येणं याची काही शारीरिक, मानसिक तर काही लाईफस्टाईलच्या संबंधित कारणे असतात. तिसरी समस्या म्हणजे प्रीमॅच्युअर एजॅक्युलेशन. याला शीघ्रपतन असं म्हटलं जातं आणि याचा मेन फॅक्टर परफॉर्मन्स एन्झायटी असू शकतो. चौथी समस्या म्हणजे लो लिबिडो. स्त्री आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये ही समस्या आढळून येऊ शकते. हॉर्मोनल इम्बॅलन्स, रिलेशनशिप इश्यू, स्ट्रेस इत्यादी कारणामुळे ही समस्या जाणवू शकते. यानंतरची स्त्रियांच्या संदर्भात शारीरिक संबंधाच्या वेळी वेदना होणं किंवा ऑर्गॅझमिक डिसऑर्डर या समस्या स्त्रियांमध्ये कॉमन आढळून येतात. यानंतर पुढची जी आहे ती पॉर्न इंड्युस्ड एक्स्पेक्टेशन. पॉर्नमध्ये दाखवल्याप्रमाणे एक्स्पेक्टेशन करणं, यामुळे कंपॅरिझन आणि परफॉर्मन्स एन्झायटी यासारख्या समस्या वाढू लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या, याला समस्या म्हणायचं नाही तर कम्युनिकेशन गॅप म्हणू शकतो. या विषयांवरती बोललं जात नाही, त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग हे वाढत जाते. आपापसातलं भावनिक नातं दुरावं लागतं. शारीरिक संबंधापासून दोघंही दूर जाऊ लागतात. त्यामुळे फ्रस्ट्रेशन किंवा दुरावा वाढत जातो. या संदर्भात जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर खाली चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्ही Instagramवरती पाहत असाल तर फॉलो करायला बिलकुल विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सेव्ह करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.